मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आणि शिवभोजन थाळी या दोन महाराष्ट्रात खूप पॉप्युलर झालेल्या हे येतात. शिवभोजन थाळी त्यातलं मला वाटतं खूपच पॉप्युलर झालं होतं, लोकांपर्यंत पोहोचलो. त्या योजना बंद करायचं सरकारचं बिलकुलच त्या योजना बंद करण्याचं कुठलंही कारण नाही आहे. उलट आता अनेक वेळा आता बातम्या येऊन जातात, त्यामुळे आम्हाला बातम्या आल्यावर समजतं की असा काही निर्णय आम्ही घेणार आहोत. त्याच्या आधी आम्हाला माहिती नसतं. तर आता काल परवाच तीर्थदर्शनमध्ये अनेक ट्रेन गेल्या, बौद्धगयाला गेल्या, राम जन्मभूमीला, तिकडे अयोध्येला ट्रेन गेल्या आणि इकडे बातम्या छापून येतात बंद झाली. असं काही ते बंद करण्याचं कारण नाही आहे. दुसरं, शिवभोजन थाळी देखील आम्ही बंद करणार नाही. त्यामुळे या दोन्ही योजना बंद झाल्या वगैरे ही चुकीची माहिती आहे. आम्ही चालवणार आहोत. एकदा या सगळ्या योजनांच्या संदर्भात आढावा मात्र आम्ही घेणार आहोत. जसं लाडकी बहीण योजनेमध्ये असं लक्षात आलंय की अनेक अपात्र बहिणींनी देखील त्याच्यामध्ये फायदा घेतलेला आहे. साधारणपणे 10 लाख, 12 लाख, 15 लाखापर्यंत देखील आकडा हा जाऊ शकतो. त्यातल्या अनेक बहिणींनी स्वतःहून आता ते सोडणं सुरू केलेलं आहे. आम्ही जे अपात्र आहेत त्यांना मात्र आम्ही आता यापुढे देणार नाही. कारण अल्टिमेटली आम्ही सीएजीला अँसरेबल आहोत. एखादी योजना तुम्ही तयार केली आणि त्या योजनेच्या निकषाच्या बाहेर जाऊन जेव्हा तुम्ही पैसे देता, ते सीएजी तुम्हाला हिशोब विचारतं आणि त्याचं तुम्हाला उत्तर द्यावं लागतं की का दिले तुम्ही. तर तशा प्रकारे होऊ नये म्हणून जे इनएलिजिबल आहेत त्यांना आम्ही त्यातनं कमी करू. पण त्यांनी आतापर्यंत जो काही घेतलेला पैसा तो काही आम्ही परत मागणार नाही. तो पैसा हा त्यांच्याचकडे राहील. मात्र एलिजिबल जे आहेत त्यांनाच पैसा गेला पाहिजे, यावर मात्र सगळ्या योजनांच्या बाबतीत आमचा एक त्या संदर्भातला आग्रह असेल.